राज्याच्या इतिहासात असं पहिल्यांदा होत आहे की आम्हाला शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या अशी घोषणा करत राज्यातील जवळपास 59,000 प्राथमिक शाळेतील शिक्षक आज संपावर गेले आहे। खरं तर शिक्षकांना अशैक्षणिक कामे संच मान्यता अशा इतर मागण्यांसह राज्यातील मोठ्या प्रमाणात शिक्षक आज एक दिवसीय संपावर आहे आणि त्यामुळे राज्यातील जवळपास 59,000 शासकीय प्राथमिक शाळा बंद आहेत। आपल्यासोबत काही शिक्षक आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेऊया। सर, काय म्हणाला, आज तुम्ही संपावर आहे, काय तुमच्या मागण्या आहेत? विशेष म्हणजे शासनाने एका प्रकारे अशैक्षणिक कामाचा एक इतका ओझा आमच्यावर लादलेला आहे की ज्यामुळे आम्हाला वर्गात जाऊन शिक्षकांना शिकून जरा आता आज रोजी खूप म्हणजे जिकिरी झाली आहे। म्हणून आम्हाला शासनाला असं म्हणणं आहे की ही अशैक्षणिक कामाचा ओझा आमचा कमी करावा। सर, तुम्ही आज संपावर गेलायत, काय करणार? एक शालेय पोषण आहार जो शासनामार्फत दिला जातो त्यामध्ये आता दररोज खिचडी, त्यासोबत खीर आणि एक मोड आलेलं धान्य असं 3 प्रकारचं अन्न त्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे। त्यामुळे आमच्यावर एक प्रकारचा वेगळाच दबाव असतो आणि चिडी खोप्यात जीव धोक्यात अशी आमची अवस्था झालेली आहे। त्यामुळे आम्हाला शिकू द्या आणि हे पोषण आहाराचं अशैक्षणिक काम आमच्याकडून काढा अशी आमची एक प्रमुख मागणी आहे। आपल्यासोबत महिला शिक्षिका सुद्धा आहेत। मॅडम, तुम्ही आज संपावर आहात, नेमक्या काय मागण्या आहात, तुम्ही शासनाला काय सांगू इच्छिता? हा जो अशैक्षणिक कामाचा आमच्यावर अतिरिक्त बोजा जो पडलेला आहे त्यामुळे आमचं मुलांना म्हणजे जे आम्ही शिक्षण देत आहोत त्यावर विशेष असं कॉन्सन्ट्रेशन आमचं होऊ शकत नाही। त्यामुळे आम्हाला असं वाटते की ही जे अतिरिक्त काम आमच्याकडून जे करून घेतलं जात आहे ते न करता आम्हाला आमचं जे काम आहे मेन शिक्षण द्यायचं ते करू द्यायचं। शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा बोजा आहे आणि त्यामुळे शिक्षकांना शिकवण्यासाठी थोडी अडचण जात आहे। सर, तुमची काय मागणी आहे, तुम्ही आज संपावर आहात? सर, आम्ही आज आमच्या किरकोळ रजेवर आहोत, आम्ही सर्व बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक। आणि शासनाने मागील 2 महिन्यापासून जे 2 शासन निर्णय काढलेले आहेत त्यामध्ये 10च्या आतमधल्या पटसंख्येवर असलेल्या शाळांवर एक शिक्षक काढून त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमण्याचा, त्याचबरोबर यावर्षी 24-25 पासून जी शासनाची नवीन संच मान्यता आलेली आहे त्या संच मान्यतेनुसार बरेचसे महाराष्ट्रातील शिक्षक अतिरिक्त होणार आहेत आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना कोणत्या प्रकारचं काम देणार आहे हे सुद्धा शासनाने सांगितलेलं नाही आणि संच मान्यता जी जुनी संच मान्यता होती तीच तशी ठेवण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज आम्ही माननीय कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयावर आम्ही जात आहोत। काय वाटतं तुम्हाला? पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटना जर एकत्र येऊन हा लढा देत आहेत तर शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे। कारण हा लढा या अगोदर बऱ्याच वर्षानंतर एवढा मोठा लढा होत आहे आणि जर शिक्षक एवढा त्रासून गेला, गांजून गेला म्हणूनच सर्व संघटना एकत्र येत आहेत, हे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे। राज्य सरकारनं संबंध महाराष्ट्रातील जे जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्या शाळा बंद करण्याचा घाट रचलेला आहे या माध्यमातून असं आम्हाला दिसत आहे। आजपर्यंत 25 वर्षाच्या इतिहासामध्ये आमच्या मुलींना किंवा विद्यार्थ्यांना गणवेश वाटप एवढा उशिरा झाला नाही जो आज या वेळेला झालेला आहे। आम्ही राज्य सरकारला हे मागणी करतो की जे शिक्षकांकडे अशैक्षणिक जो कामाचा अतिरिक्त बोजा दिलेला आहे तो काम त्यांच्याकडून काढून घेऊन आमच्या पाल्यांना तो वेळ शिक्षणासाठी द्यावा अशी राज्य सरकारला आम्ही विनंती करतो। सर, मला हे म्हणायचं आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये तळागाळातील लोकांची जी मुलं आहेत ती शाळेत शिकत आहेत आणि त्याच मुलांना शिकवण्यासाठी जे शिक्षक आहेत त्यांच्या मागे एवढी कामं लावून दिलेली आहेत, ऑनलाईन कामं आहेत, इतर कामं आहेत, या कामांमुळे ते शिक्षक त्या मुलांना शिकवू शकत नाहीत। दुसरी गोष्ट, पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, पटसंख्येमुळे संच मान्यता जी आहे ती कमी होत आहे आणि या सगळ्यांचा परिणाम त्या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे। ती गुणवत्ता सुधारल्या गेली पाहिजे, त्यासाठी आम्ही हा लढा देतो। तर नक्कीच मुलांना शिकवू द्या, मुलांना शिकू द्या अशी घोषणा करत राज्यातील 59,000 जिल्हा परिषद किंवा शासकीय प्राथमिक शाळेतील शिक्षक आज संपावर आहेत आणि त्यामुळे या एक दिवसीय संपामुळे राज्यातील या सर्व शाळा आज बंद आहेत। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, संग्रामपूर, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।